अजित पवार गेले, पण मी अद्यापही सावरायला तयार नाही. असं फार कमी वेळा होतं की एवढं भयंकर दुःख होतं. मला माहीत नाही, म्हणजे आय एम रिअली शॉक्ड. अजित पवार हा किती महत्त्वाचा राजकीय नेता आहे, त्याचं फार नीट आणि नेमकं भान मला तेव्हाच होतं, ते राजकारण करत असतानाच होतं. अजित पवारांच्यावर लोक किती प्रेम करतात वेड्यासारखं, ते मला माहिती होतं. अजित पवार हे गावागावातल्या तरुण पोरापोरींचे आयकॉन आहेत, याचाही मला अंदाज होता. त्यामुळे हा सगळा जनसागर, सगळी गर्दी आणि सगळं जे काही सुरू आहे, शोकव्याकुळ महाराष्ट्र, ते बघून मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण असंच घडणार होतं. हे प्रेम अजित पवारांनी कमावलं, हे सोपं नाही आहे. म्हणजे अजित पवारांनी कुठलं पद मिळवलं किंवा काही माहिती नाही, पण एखाद्या माणसासाठी लोकांनी एवढं वेडं होणं, व्याकुळ होणं, आणि अजित पवारांचं खूप वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे तरुण पोरांना ते असे आपले आयकॉन वाटायचे. मी अनेक मुलींना, महिलांना बोललो तर त्यांना त्यांचं रांगडेपण एक वेगळ्या अर्थानं अपील व्हायचं की यार असं पाहिजे, कसा माणूस रांगडा आहे, कसा खर्जातला आवाज आहे, भिडभाडलं बाळगतो, थेटपणे बोलतो. अनेक कारणं होती की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक जादू होती. म्हणजे त्या अर्थाने करिश्मा म्हणता येईल किंवा एक्स फॅक्टर म्हणता येईल, असं खरं म्हणजे कुठल्याच पवारांकडे नाही आहे. शरद पवारांकडे नाही किंवा अजित पवारांकडे पण नव्हतं. पण या लोकांनी कष्टपूर्वक जे काही स्वतःला विकसित केलं आहे, आपलं व्यक्तिमत्व घडवलं आहे, वाढवलं आहे, त्यामुळे ती एक जादू तयार झाली. म्हणजे शरद पवारांच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा वक्तृत्वामध्ये असं काही करिश्मॅटिक किंवा जादूही काही नव्हतं, पण त्यांनी स्वतःला ज्या प्रकारे वाढवलं, अजित पवारांनी पण असं एक व्यक्तिमत्व आपलं वाढवलं, विकसित केलं. आणि त्यांच्याविषयी कौतुक, आकर्षण, प्रेम, जिव्हाळा आणि आपला माणूस. म्हणजे दादांना अगदी बारामतीतले लोकसुद्धा, अगदी साधारणपणे 40शीतले लोक हे खाजगीमध्ये बोलताना अरे तुरे बोलतात की दादा आला, दादा असं म्हणाला. पण ते जे असतं ना, की हे एक वेगळं आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, की मला मुळात अजित पवारांचं वेगळेपण जे तेव्हाही जाणवायचं, की हा त्या मातीतला नेता आहे, हा त्या लोकांचा नेता आहे, ऑर्गॅनिक नेता आहे, मातीत वाढलेल्या, घडलेल्या लोकांसोबत. याचं कारण काय? सुरुवात दूध संघावर केली, बाकीची आणखी अगदी छोटी छोटी कामं केली, ग्रामपंचायतीपासून ते बाकी सगळ्या प्रकारचं काम बघितलं, DCC बँकेवर काम केलं, स्वतः अगदी दुधाची कॅन्डं नेऊन दूध घातलं. हे सगळं जे आहे ना, हे सगळं केलेलं असल्यामुळे गावात जगले, वागले, वाढले, असं असल्यामुळे ते गावचं असं एक जे मातीतलं नातं आहे, मातीतलं सगळं वाढणं आहे, ते वाढणं. आणि मी जसं म्हणतो की ते त्यांनी दोन्ही काळ बघितला. म्हणजे तो जुना काळ जो आहे सगळा, तोही बघितला, आणि नवा काळ जो या पोरांचा जनझेडचा, तो पण बघितला. त्यामुळे या संधी काळामध्ये ते असे वाढत गेले किंवा ज्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं तयार झालं. आणि बाकी काम किंवा काय याबद्दल तर आपण बोलत आहोतच, पण मला असं वाटतं की त्यामुळे लोकांना हा माणूस आवडला. मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मला अजित पवारांच्या आईंचा चेहरा बघवत नाही आहे मी. कारण शेवटी असं आहे की बाकी सगळ्या लोकांसाठी तो काय नेता असेल किंवा काय असेल, पण आपला पोरगा जाणं आणि त्याची अंत्ययात्रा बघावी लागणं, एकतर या बाईंनी अगदी अकाली त्यांचे पती गेले, ते दुःख सगळं पचवलं, आता एवढा सगळा या प्रकारचा कर्तबगार पोरगा जातो, हे खूप सगळं फारच म्हणजे दुःखद आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो, म्हणजे मला लोक म्हणायचे की तुम्हाला अजित पवारांविषयी एवढं प्रेम का? आणि गंमत अशी लक्षात घ्या, म्हणजे मी जेवढी टीका अजित पवारांवर केलेली आहे, जोरदार हल्ला चढवलेला आहे मी. अगदी परवासुद्धा जेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार किंवा अजित पवार शरद पवार पक्ष एकत्र येणार असं म्हटल्यानंतर मी दोघांवरही हल्ला चढवला आहे, की तुम्हाला काही वैचारिक भूमिका आहे की नाही, असं पण आहे. जेव्हा त्यांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला तर मी जाहीरपणे बोललो आहे. म्हणजे अनेकांना माझं ते भाषण आठवत असेल, त्यामुळे मी जाहीरपणे अजित पवारांवर भरपूर टीका केली. त्यामुळे त्यांनी जेव्हा पहाटे शपथ घेतली तेव्हा पार्टनर इन क्राईम नावाचा लेख मी लिहिला होता. आणि सातत्यानं म्हणजे मी अजित पवारांनी जेव्हा पहाटे शपथ घेतली तेव्हा भयंकर त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर आता जेव्हा 2022मध्ये त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हाही मी हल्ला चढवला, मी टीका केली, वैचारिक भूमिका, तुम्हाला काही वैचारिक बांधिलकी आहे की नाही वगैरे, हे सगळं मी केलं, काही प्रश्नच नाही. आणि त्या भूमिकेबद्दल काही मला रिग्रेट नाही आहे. पण तुम्हाला मजा सांगतो, म्हणजे हे सगळं जेव्हा मी लिहायचो आणि मला अजित पवार पुन्हा भेटायचे, मग एवढं होऊनही भेटायचे, बोलायचे, स्वतःहून फोन करायचे, आणि भेटलं की काय संजय राव किती ठोकाल, मान्य आहे संजय राव, राजकारण वेगळं असतं, तुमचं ठीक आहे, तुमची मांडणी बरोबर आहे, तुमची भूमिका बरोबर आहे, पण एक लक्षात घ्या, माझी वैचारिक भूमिका मी कधी सोडणार नाही.
राजकारण आहे, त्या तडजोडी कराव्या लागतात. आणि संजय राव, राजकारणामध्ये खूप गोष्टी असतात, आपल्या एकट्याच्या मनावर चालत नाही. कार्यकर्ते असतात, कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असतं, आपल्या संस्था असतात, सहकारी संस्था असतात, बँका आहे, अनेक गोष्टी आहेत. राजकारण काही एवढं सोपं नाही आहे. तर तिथं टिकून राहायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतात. पण हे मला मान्य आहे, तुमची भूमिका मला मान्य आहे. त्यामुळे मी माझी वैचारिक भूमिका कधी सोडणार नाही, हे तुम्हाला मी नक्की सांगतो. वैचारिक भूमिकेशी मी प्रामाणिक राहील. आणि ते खरंच राहिले. मी तुम्हाला सांगू का, मी त्यांची मांडणी किंवा त्यांचं एक्सक्यूज मला पटलं नाही तेव्हासुद्धा, तेव्हा मी टीकाच केली. पण मला हे नक्कीच मान्य केलं पाहिजे की ते वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहिले. आणि त्यांचा आदर्श का घेतला पाहिजे माहिती आहे का राजकीय नेत्यांनी? जात अजिबात जातीच्या पलीकडे गेलेला. म्हणजे खरं म्हणजे अजित पवारांचं राजकारण जे आहे त्याला एक मराठा राजकारण किंवा असं आहेच, आणि त्यामध्ये काही गैर नाही आहे. कारण सगळं जे काही सहकाराचं मराठा राजकारण असे सगळे जे काही एक इकोसिस्टीम आहे, तर ती सगळी महत्त्वाची आहे. त्या सगळ्या संदर्भात काही शंकाच नाही. आणि ते सगळी ते चालवणं म्हणजे अजित पवार हे एका त्या सगळ्या परिसंस्थेचे फार महत्त्वाचे कुटुंबप्रमुख होते. त्यामुळे अजित पवार गेल्यानंतर पवार कुटुंबाचं काय होणार किंवा काय याच्यापेक्षासुद्धा ती सगळी इकोसिस्टीम जे आहे, ते सगळं कुटुंब जे आहे, त्या कुटुंबाचं काय होणार हा फार मोठा प्रश्न आहे. कारण राजकारणाच्या ह्याच्यामध्ये असं करू शकणारं, ही स्पेस माहिती असणारं असं नेतृत्वच नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो काय काय केलं. पहिली गोष्ट म्हणजे हा माणूस जात धर्माच्या पलीकडचा आहे. म्हणजे अनेक सेक्युलर नेत्यांविषयीसुद्धा, अनेक परिवर्तनवादी कार्यकर्त्यांविषयीसुद्धा मला खात्री नाही. पण अजित पवार मात्र जातीच्या पलीकडे गेलेले होते, यात काही शंका नाही. जात धर्माच्या पलीकडे गेलेले होते. म्हणजे विधानसभेची निवडणूक असो, महानगरपालिका निवडणूक असो, ज्या प्रकारे मुस्लिम उमेदवार त्यांनी सहजपणे दिले, म्हणजे आणि हे केवळ दाखवण्यापुरतं नाही, ते खरंच त्याच्या पलीकडे होतेच. इव्हन जेव्हा विधान परिषदेची उमेदवारी असेल, बाकीच्या काही संधी असतील, त्यांनी ज्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, इव्हन त्यांच्याकडे जो स्टाफ काम करतो, तर सगळ्या जात धर्माचे सगळे जे काही लोक आहेत ना, ते अजित पवारांना ते फार नीटपणे कळालं होतं. हे मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचं जे सगळं बहुजन हिताय बहुजन सुखाय असं राजकारण होतं, किंवा ती जी राजकारणाचा जो काही पट त्यांचा होता, ते मी नेहमी सांगत असतो की अजित पवार हे यशवंतराव चव्हाण स्कूलचे शेवटचे विद्यार्थी, ते त्या अर्थानं पण आहे. कारण तो पट त्यांना कळाला होता. तेव्हा तुम्ही अगदी बघा, म्हणजे तुम्ही अजित पवारांच्या स्टाफमधले लोक बघा, अजित पवारांनी ज्या लोकांना उमेदवारी दिली ते बघा, अजित पवारांच्या संपर्कातली मंडळी बघा, सगळे लोक तुम्ही पाहिले ना, तर अजित पवारांना त्या राजकारणाचा पैस फार नीटपणे समजलेला होता, हे लक्षात येतं. त्यामुळे तो आदर्श घेतला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं जे आहे ते म्हणजे अर्थातच बाकी त्यांचं वक्तशीरपणा आणि वेळेवर वगैरे हे आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं ना, हे खूप कमी वेळा घडतं की मी जे म्हणतोय ना ते मी करणार, आणि जे नाही करणार ना ते नाही करणार. मी सांगणार तुला हे नाही शक्य, गेट लॉस्ट, नाही शक्य, मग ते वाईट शब्दात सांगतील, खडसावतील वगैरे, नाही शक्य. पण हे जे आहे ना की नेत्यांबद्दलचा विश्वास, आपल्या शब्दाला असणारं वजन आणि किंमत, हे ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा भाग आहे. तिसरं जे मला दिसतं आहे म्हणजे त्यांच्या संदर्भात बोलताना की वेगळेपण काय होतं, तर हा माणूस कर्मकांड, अंधश्रद्धा ह्याच्या पूर्णपणे पलीकडे, मी माझं काम करणार, माझा विश्वास माझ्यावर, माझा भरोसा माझ्यावर, माझ्या कामावर. हे खूप दुर्मिळ आहे. म्हणजे अनेक भले राजकारणी, म्हणजे अगदी ज्याला स्कॉलर वगैरे आपण मानतो अदरवाईज, ते प्रत्यक्ष जीवनामध्ये इतके अंधश्रद्ध कर्मकांड करणारे, तर त्या अर्थानं ते पूर्णपणे अत्यंतिक व्यक्तिगत वर्तन, त्यांचं व्यक्तिगत आयुष्य हे कमालीचं पुरोगामी, कमालीचं परिवर्तनवादी, कमालीचं काय म्हणतात त्याला रॅशनल, अशा प्रकारचा विचार मानीस, अशा प्रकारची कृती. किंवा हा तिसरा मुद्दा जो आहे तोही मला फार महत्त्वाचा वाटतो. चौथं, तुम्हाला जे काम करायचं आहे ते की समज असली पाहिजे. म्हणजे मला हे नेहमी असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे की अनेकदा तुम्ही मुख्यमंत्री आहात पण तुमच्याकडे समजच नाही आहे, तर शेवटी आवाका पण असला पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, तर मला प्रकर्षानं जाणवलं की बाकी सगळं ठीक आहे, तुमची भूमिका मांडणी वगैरे, पण तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, उपमुख्यमंत्री आहात, मंत्री आहात, तुम्हाला महाराष्ट्र कळायला पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे ते समजलं पाहिजे. जलसंपदा कळाली पाहिजे, अर्थ खातं काय आहे ते कळालं पाहिजे, ऊर्जा समजली पाहिजे, PWDमध्ये काय चाललं आहे ते माहिती असलं पाहिजे, शेतीचं काय चाललं आहे हे, आणि नसेल माहिती तर अभ्यास करावा. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं. म्हणजे कल्पना करा, मी शरद पवारांसारखा एक साध्या काटेवाडीतला एक सामान्य घरातला पोरगा, की ज्याला त्या अर्थानं काहीच लेगसी नाही, तो माणूस एवढ्या प्रकारे, म्हणजे सोपं नाही की देश म्हणजे गवसणी घालतो अक्षरशः. बरं केवळ तेच नाही, अगदी BCCI पासून त्या काय त्या माणसानं केलं.
एका छोट्या गावातल्या माणसानं हे करणं हा चमत्कार आहे, पण हा चमत्कार आपोआप झालेला नाही आहे. पण स्वतःवर काम केलं पाहिजे. मी अजित पवारांचं शिक्षण एवढं बेताचं, पण ही सगळी सिस्टीम समजून म्हणजे तुम्ही गंमत बघा, तुम्ही कुठल्या आय एस अधिकाऱ्याशी बोला, की आपल्या व्यवस्थेमध्ये आय एस म्हणजे काहीतरी फार थोर वगैरे मानला जातो. तुम्ही कुठल्या आय एस अधिकाऱ्याशी बोला, त्याची वैचारिक भूमिका काही असेल, पण तो सांगेल अजित पवार प्रचंड कामाचा माणूस, हे जे आहे, आणि समज असणारा माणूस, आवाका असणारा माणूस, आकलन असणारा माणूस, हे फार कमी लोकांना हे मिळतं. याचं कारण असं आहे की त्यांनी तो अभ्यास केला, की ठीक आहे आपलं शिक्षण कमी असेल, आपलं इंग्रजी बेताचं असेल, पण आपण बाकी वाचन करून अभ्यास करून तुमचं जमिनी वास्तव तुम्हाला माहीत आहे, प्लस अकॅडमिक हे सगळं एक व्यक्तिमत्वावर काम कसं करावं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा, म्हणजे अजित पवार काही वर्षांपूर्वीच आहे की जेव्हा अजित पवार नव्यानं मंत्री झाले तेव्हा ही सगळे तरुण फौज मला आठवते, म्हणजे दिलीप सोपल, त्याच्यानंतर दिगंबर बागल, ही सगळी मंडळी तेव्हा होती विधिमंडळामध्ये आणि मंत्री होते हे लोक. तर तेव्हा ही जी बॅच आहे ना, हे सगळे तरुण नेते जरा अशी थोडीशी कॅज्युअल ॲप्रोच, जरा कॉलेजमध्ये जसा असतो तर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसल्याप्रमाणे या लोकांचा ॲप्रोच असायचा. शरद पवार त्यांना कधी मध्ये अगदी टोचायचेसुद्धा, किंवा कान उघडणी करायचे, किंवा कान पकडायचे, किंवा नकळत अप्रत्यक्षपणे त्यांना समजावायचे. पण त्याच्यानंतर हळूहळू स्वतःमध्ये त्यांनी जे बदल केले, तसे कॅज्युअल वाटणारे अजित पवार अत्यंत सिरियस झाले, अत्यंत गंभीर झाले, अत्यंतिक अभ्यासू झाले. आणि मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या अर्थानं स्वतःवर काम, म्हणजे मग ते आहार किती असावा, व्यायाम किती केला पाहिजे, फिटनेस, स्वतःच्या प्रकृतीची फार नीटपणे काळजी घेणं, स्वच्छता, टापटीप, शिस्त, हे सगळं जे आहे त्यांनी स्वतःवर खूप काम केलं. म्हणजे काटेवाडीतला जरी ठीक आहे, म्हणजे शरद पवारांचा पुतण्या जरी असला तरीसुद्धा काटेवाडीतला एक तरुण पोरगा की जो अगदी दूध संघापासून ते सगळ्या प्रकारची लहानसहान कामं करत करत पुढे आला, जो तशा अर्थानं शिकलेला बेताचंच आहे, त्या माणसानं स्वतःला या प्रकारे घडवत इथपर्यंत आणणं, हा प्रवास आहे ना, ती स्वतःवर काम करणं नावाची जी गोष्ट आहे ती मला फार महत्त्वाची वाटते. अजित पवारांनी ते निश्चितपणे केलं, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. म्हणजे त्यामुळे ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मी असं म्हटलं की या सगळ्या प्रकारे स्वतःवर काम करणं, स्वतःला घडवणं, आणि एवढं सगळं करत ते पुन्हा मोकळं असणं, मोकळं ढाकळं असणं. म्हणजे मी म्हटलं ना की टीका केल्यावर कधीही काहीही अडचण नाही, कधी त्याबद्दल अरे काय ती माझ्यावर टीका केली, ठीक आहे, तुमचं काम आहे, तुमचं काम तुम्ही करा उठे साहेब, माझं काम मी करतो, अशी जी पद्धत होती ना, आणि कधीही संवाद हरवला नाही, मैत्री कायम ठेवली, आपलं जे काम आहे ते काम चोख व्यवस्थितपणे, म्हणजे कुठलंही. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे अजित पवार अनेक संस्थांचे अध्यक्ष, प्रमुख वगैरे म्हणून काम करतात, अगदी पुणे शिक्षण मंडळापासून अशा अनेक संस्था आहेत. त्या तुम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळात जा, सगळ्या शाळांच्या इमारती बघा, तिथले वर्ग बघा, स्वच्छता बघा, टापटीप बघा, तिथलं सगळं जे काही दिनक्रम किंवा जो काही ज्या प्रकारे लोक शिकवतात, सगळं परफेक्ट. कारण अजित पवारांचं लक्ष असेल ना की ते व्यवस्थित लक्ष, बांधकाम करायचं आहे ना, ते बांधकाम अशा प्रकारचं करणार की लोकांनी म्हटलंच पाहिजे की काय बांधकाम केलं. असं लहानसहान गोष्टींपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तो हा मला असं वाटतं की हे जे मायन्यूट डिटेलिंग आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्या कामातून आनंद मिळवणं ही पण त्यातली आणखी महत्त्वाची गोष्ट आहे. तर म्हणून मला असं वाटतं की हा खरंच फार महत्त्वाचा नेता होता, आणि तो गमावला आहे. पण मला अद्यापही विश्वास बसत नाही की असे नेते वाढायला, विकसित व्हायला फार काळ जातो. स्वतःवर या लोकांनी खूप काम केलेलं असतं. मी म्हटल्याप्रमाणे मी ग्रामीण भागातला माणूस, त्यानं सगळं ते जे ग्रामीण सगळं जे काही नेटवर्क आहे, सहकार, सगळ्या दूध संघ, बँका, कारखाने, अमुक तमुक वगैरे, हे सगळं जे आहे त्याची जी स्पेस असते ती स्पेस त्या राजकारणामध्ये याला मिळाली पाहिजे हे बघितलं. सगळे सर्वसामान्य शेतकरी, शेतीचे प्रश्न, मातीचे प्रश्न, हे सगळं बघितलं. आणि हे करतानाच पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर यासारखी अतिशय विस्तारणारी महानगरं जी आहेत ती महानगरं त्यांनी त्या अर्थाने घडवण्याचा प्रयत्न केला. खुद्द बारामती हे मॉडेल आहे विकासाचं. म्हणजे आमचे काही मित्रमैत्रिणी ज्यांना फार मुंबईशिवाय बाकी काही जग माहिती नसतं, ते बिचारे बारामतीमध्ये या निमित्तानं गेले आणि बघून ते थक्कच झाले. तेवढं अरे बारामती हे काय, म्हणजे हे काय, आम्हाला बारामती म्हणजे आपलं असं. तर ते जे काही ज्या प्रकारे बारामती त्यांनी घडवलं आहे, तर ते अर्थात शरद पवारांचं मॉडेल आहे. ते अजित पवारांनी पण पुढं चालवलं. आणि मी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांचं सगळंच ते बऱ्यापैकी त्यांनी आत्मसात करायचा प्रयत्न केला, पण त्यांची स्वतःची स्वतंत्र शैली पण ठेवली, स्वतंत्र ओळख निर्माण केली. मी म्हटल्याप्रमाणे की वाटेल ते खुलं म्हणजे मनात आलं
बोलले किंवा पोटातलं ओठात परखडपणे, जे स्पष्टपणे इमोशन ड्रिव्हन, भावनाप्रधान लोक म्हणतात की त्याचा त्यांना तोटा झाला. ठीक आहे, तोटा झाला असेल, फायदा झाला असेल, पण त्या सच्चीपणामुळेच लोकांना असं वाटायचं की बॉस दादा आहे ना, दादा आपला आहे. आणि त्यांना माहिती होतं राजकारणामध्ये बाकीच्या गोष्टी काय कराव्या लागतात ते कराव्या लागतात, तडजोडी काय कराव्या ते कराव्या लागतात, पैसा आणावा लागतो तो कसा तो ते मी तुम्हाला म्हटलं ना की कुठलाही नेता हा त्या काळाचा अपत्य असतो. अजित पवार हे मला प्रिय होते, पण अजित पवार काही महापुरुष नव्हते. अजित पवार हे समकालीन राजकीय नेते होते. त्यामुळे समकालीन राजकारणाच्या ज्या गडबडी आहेत त्या सगळ्या त्यांच्यामध्ये होत्या. ते सगळे गुणदोष त्यांच्यामध्ये होतेच, त्याबद्दल काही वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही आहे. पण उलटपक्ष ते ज्या राजकारणाच्या मुशीत वाढले त्यापेक्षा अत्यंत वेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू झालं. त्याचं त्यांना दुःखही झालं, पण शेवटी त्याही राजकारणामध्ये टिकून राहणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे अदरवाईज तुम्ही दूर फेकले गेला असतात, अनेक गोष्टी झाल्या असत्या. पण तेव्हा अशा वेळी जेव्हा संकट येतं तेव्हा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागतो. तो संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग पण त्यांनी शोधला योग्य वेळी. त्यांचा तो एस्केप प्लॅन होता. कार्यकर्त्यांना पण सोबत घेतलं आणि कार्यकर्त्यांनाही बळ दिलं. तो त्यांचा प्लॅन होता, म्हणजे त्याबद्दल टीका होऊ शकते. पण हे सगळं जे आहे ना, आणि पण मला नेहमी महत्त्वाचं असं वाटतं की ते ज्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःला विकसित केलं, व्यक्तिमत्व म्हणून ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी विकसित केलं, तर हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आणि मला सांगा ना की मासबेस असणारा, अशा प्रकारे लोकांमधून उभा राहिलेला, लोकांनी मोठा केलेला, अशा प्रकारे सगळं महाराष्ट्र पूर्णपणे समजलेला असा राजकारणी आणि एवढा संवादी, एवढा गोड की ठीक आहे चालतं, दादा लव यू असं म्हटलं की अरे लव यू तुझ्या बायकोला जाऊन मन घरी. ही जी गंमत आहे किंवा हे सगळं जे काही आहे असं असणार. आणि अलीकडच्या काळात त्यांनी आणखी एक बदल केला स्वतःमध्ये. तुम्ही बघितलं असेल गेल्या 1-2 वर्षामध्ये अजित पवार अधिक त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर वाढला. त्यांची वक्तृत्वाची शैली ही होतीच थोर, पण त्यात अनेकदा असा कडवटपणा असायचा किंवा टगेपणा हा शब्द त्यांनी स्वतःबद्दल वापरला होता, तो असायचा. अलीकडच्या काळात मात्र तो गोडवा तयार झाला, सेन्स ऑफ ह्युमर किंवा त्यामध्ये नर्म विनोद, असं छान काहीतरी टिप्पणी, स्वतःवरच विनोद एखादा. तर हे सगळे जे आहे त्यामुळे त्यांची शैली आणखी लोकांना प्रचंड आवडली. हा बदल पण त्यांनी स्वतःमध्ये अगदी साठी उलटल्यानंतर सुद्धा केला आणि त्या बदलाचा फायदा झाला. अजित पवार म्हणायचे मी परखड आहे, पण फटकळ लोकांचा तोटा पण होतो, त्यांच्याकडे कोणी जात नाही. त्यामुळे अजित पवार फटकळ आहेतपेक्षा सुद्धा कामाचे आहेत, याच्यावर फोकस झाला पाहिजे. आणि अजित पवार आपला माणूस आहे, या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं तयार व्हावं यासाठी पण त्यांनी अलीकडच्या काळात काही स्वतःवर प्रयत्न केले, बदल केले आणि ते दिसले पण, ते जाणवले पण. कारण हा मुळातच एक लक्षात घ्या, म्हणजे अजित पवार हा मुळात तसा फॅमिली मॅन, कुटुंबवत्सल वाटावा, कुटुंबातलाच वाटावा असंच त्यांचं एकूण वर्तन. कुठेही गेले समजा, अगदी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा, काय रे मग काय झालं, किती बोलतो का तू, बस खाली, हां तर बहिणीचं लग्न झालं का परवा, बरं कुठे काय कुठं दिलं आहे. तर हे जे आहे ना, घरच्या गोष्टींबद्दल विचारणार की घरचे काय करतात, मुलगा काय करतो, तर हे सगळं जे आहे ना ते एक कौटुंबिक पद्धतीचं एक ते इकोसिस्टीम जे असते ते त्यांनी तयार केले. तर मला असं वाटतं की या प्रकारचं एक त्यांचं राजकारणाचं प्रारूप हे फार वेगळं होतं. कुणी अजित पवारांची कॉपी करण्याची आवश्यकता नाही आहे, ते करता पण येत नाही, प्रत्येकाची शैली असते. त्यामुळे शरद पवारांची शैली ही पूर्णपणे वेगळी शैली आहे की शरद पवारांच्या मनात काय आहे हे याचा अंदाजच येणार नाही. आणि अजित पवारांना थांबा म्हणेपर्यंत अजित पवार सगळं मनातलं ओकून टाकणार. तर ही शैली आहे, म्हणजे यात चांगलं काही नाही, वाईट काही नाही आहे, पण ही शैली आहे. पण अजित पवारांच्या शैलीमुळे अजित पवार अधिक लोकांना अस्सल, प्रामाणिक, आपले असे वाटत गेले. हे पण त्यामध्ये मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. काल खरं म्हणजे शरद पवारांनी ज्या प्रकारे शरद पवार बोलले तेव्हा ते भडभडून आलं. म्हणजे शरद पवारांना एवढं असहाय्य, एवढं हातबल कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे तुम्ही टीका करा पवारांवर, तुम्ही कौतुक करा, पण शरद पवार हे शरद पवार आहेत. ज्या प्रकारे त्या माणसाने कर्करोगावर मात केली, ज्या प्रकारे अनेक अडचणींवर मात केली. अजित पवार जे शिकले नाहीत शरद पवारांकडून ती ही गोष्ट की विरोधामध्ये सुद्धा दमदारपणे काम करता येतं. अजित पवारांची अडचण होती, अजित पवारांना सत्तेशिवाय काम करता येत नव्हतं. म्हणजे खरं म्हणजे अजित पवार जेव्हा राजकारणामध्ये आले 1980-82ला गावातल्या राजकारणात शरद पवारांनी त्यांना आणलं, तर तो काळ खरं तर शरद पवार हे पूर्णपणे सत्तेतून बाहेर पडले होते. 1980 ते 1986 ही 6 वर्ष शरद पवारांनी पूर्णपणे सत्तेच्या बाहेर काढली. त्याच काळात करतं अजित पवार राजकारणामध्ये आले, त्यामुळे त्यांना विरोधात सुद्धा काम करता येतं हे कळायला पाहिजे होतं. ते त्यांना समजलं नाही. पण शरद पवारांनी अशा सगळे संकट आली,
शरद पवार पुरून उरले. मग त्यांनी कायम दिल्लीला आव्हान दिलं, कायम सुरक्षित पद्धतीने एका अर्थानं राजकारण केलं, कायम जोखीम पत्करली. एवढं सगळं होऊ नये शरद पवार राहिले. ते शरद पवार असे हातबल बघून खूप वाईट वाटलं की यार महाराष्ट्राचा, देशाचा एवढा मोठा नेता, कर्तबगार नेता, त्याच्यावर ही वेळ येऊ नये. पण ठीक आहे, मार्ग निघतील. आता जे घडलं आहे ते अजित पवारांच्या जाण्यामुळं जे नुकसान आहे ते नुकसान तर फारच मोठं आहे. मार्ग निघतील. पण अजित पवार, वी विल मिस यू.